पुणे महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग 17 मध्ये भाजपाची एकजूट, इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन प्रचाराचा नारळ फोडला। पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी, वैदुवाडी, माळवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढताना दिसत आहे। भाजपाचे इच्छुक उमेदवार एकत्र येऊन एकमताने पक्ष जो उमेदवार देईल त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू अशा घोषणा करत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। माळवाडी परिसरातील श्री काळभैरवनाथ गडगोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ सोहळा पार पडला। यावेळी प्रचाराचा नारळ सर्व कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार अ. संदीप शेंडगे, क. रेश्मा जगदाळे, क. पायल विराज तुपे, ड. प्रशांत मामा तुपे, अ. खंडू लोंडे, ड. फत्तेसिंग कल्याणी, ड. शिवाजी उबाळे, ब. शुभांगी किरण होले, ड. माऊली कुडले, ड. इम्तियाज मोमीन, अ. दुर्योधन अबनावे या इच्छुक उमेदवारांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला आणि भाजपाच्या प्रचाराला सुरुवात केली। भाजपाचे ज्येष्ठ नेते रवी शंकर तुपे, माऊली कुंडले, संदीप दळवी, शहर उपाध्यक्ष रिपब्लिकनचे अण्णा खरात यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रभागात गेल्या काही दिवसात काँग्रेससह इतर पक्षातील स्थानिक बलाढ्य नेते भाजपात दाखल झाले आहेत। नवीन आणि तरुण चेहऱ्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढली आहे। सर्व जुने आजी माजी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद दिला। भाजपाचे कार्यकर्ते म्हणतात, आम्ही सर्वजण एकत्र आहोत। पक्ष जो उमेदवार देईल त्याला विजयी करूनच दम घेणार। हा एकजूट आणि उत्साह पाहता प्रभाग 17 मधून भाजपा कमळ फुलवणार यात शंका नाही। पुणे महानगरपालिकेत भाजपाला पुन्हा बहुमत मिळवून देण्यासाठी हा प्रभाग महत्त्वाची भूमिका बजावेल। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर मावळी विशेष करून मावळीमध्ये गेल्या 17 वर्षापासून नगरसेवक नाही आम्हाला। त्यामुळे यावर्षी नागरिकांनी निश्चय केलेला आहे की मावळीचा नगरसेवक हा 100% हा महापालिकेत जाईल आणि त्या हेतूनेच आज जनतेचं मत खूप असं आग्रही आहे। त्यामुळे आज आमचं जर पॅनल झालं तर संपूर्ण प्रभागामध्ये प्रतिनिधी देणारा असं प्रभाग रचना होणार आहे, उमेदवार असणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण कार्यकर्ता या पॅनलच्या मागे उभे राहून या पॅनलला भोघोस मतदान करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे। आज आपण पाहिले तर समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नवीन असतील किंवा जुने कार्यकर्ते असतील हे करत आहेत, सातत्याने करत आहेत। त्यामुळे भारतीय जनता पार्टी, RPI आणि शिवसेना शिंदे साहेब या तिघांची एकजूट निश्चितप्रमाणे या प्रभागामध्ये विजयी होईल आणि जे आपल्या मनात या काही दिवसापूर्वी शंका होत्या या प्रभागामध्ये आमची ताकद किती आहे, काय आहे, उमेदवार आहेत नाही आहेत, आणि त्या सर्व प्रश्नांना आता उत्तर या निमित्ताने मिळालेलं आहे। आजपासून आम्ही आमच्या 2 तारखेमध्ये सर्व इच्छुक उमेदवार एकत्रित प्रचार करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजपा, जय RPI, जय शिंदे सेना। भारत खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपा यांची महायुती या ठिकाणी झालेली आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आदेश दिलेले आहे, ज्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण ताकदीने काम करायचं आणि ज्या ठिकाणी RPIचा उमेदवार असेल त्या ठिकाणी भाजपच्या सर्व उमेदवारांनी या ठिकाणी काम करायचं। खऱ्या अर्थाने आज माळवाडी असेल, रामटेकडी असेल, ह्या भागाचा अतिशय विकासाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपण बकाल अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आमच्या माळवाडीचा विषय आपण बघितला तर खऱ्या अर्थाने पाण्यासाठी आम्हाला वरवण फिरावं लागत होतं। मी स्वतः 3 दिवस आमरण उपोषणासाठी क्षेत्रीय कार्यालय बसलेलो होतो। आता खऱ्या अर्थाने ज्यांनी आम्हाला पाण्यासाठी रडवलं त्यांना पाणी पाजण्याची वेळ या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। म्हणून आम्ही भाजपा RPI सर्व एका जुटीने या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं जाऊन रिपब्लिकन पक्षाच्या जोरावर या ठिकाणी आम्ही उमेदवारांचा विजय नक्की या ठिकाणी निश्चित या ठिकाणी विजय होऊ एवढं मी या ठिकाणी सांगतो। जय भीम, जय भारत। सगळ्यांनी मिळून असं विचार केलेला आहे की सगळ्यांनी मिळून एकजुटीने काम करायचं आहे आणि आपल्याला आपल्या प्रभागात भारतीय जनता पार्टीचाच विजय पाहिजे। म्हणून आपण सगळे एकमेकांबरोबर काम करून, एकत्र काम करून माणुसकीला महत्त्वाचं स्थान देऊन आपल्याला हा विजय करायचा आहे। धन्यवाद।